यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही आणि हे थांबायला पाहिजे। नमस्कार मित्रांनो, आपण मागच्या भागामध्ये नवीन बीड एक्सप्लोर केलं, परंतु काही कमेंटनुसार लोकांच्या मागण्या होत्या की तुम्ही संपूर्ण बीड शहर एक्सप्लोर करावं। त्यामुळे मी आज संपूर्ण बीड एक्सप्लोर करणार आहे, दुसरा पार्ट तयार करणार आहे आणि तुम्हाला जुनं बीडही मी तुम्हाला आज या पार्टमध्ये दाखवणार आहे। ही वेस्टची दिसते ना तुम्हाला, याच्या पुढे जुनं बीड चालू होतं। तर चला तर मग दुसऱ्या पार्टला आपण सुरुवात करूयात। बीडचे वैशिष्ट्य म्हणजे तटबंदी असलेले शहर। काळाच्या ओघात आपल्याला याची भरपूर पडझड झालेली दिसते, परंतु आजही याचे काही अवशेष आपल्याला पाहावयास मिळतात। तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता। बीड या शहराला एवढा मोठा इतिहास लाभलेला आहे, पण तो काळाच्या ओघात संपूर्णपणे नामशेष झालेला आपल्याला दिसून येतो। हा कचरा तुम्ही पाहू शकता किती टाकलेला आहे, तर संपूर्ण अस्वच्छता दिसून येते आपल्याला इथे। खंडेश्वरी मंदिरापासून 100 मीटर पुढे आलेलो आहोत आणि तुम्ही इथे पाहताय, इथे एक विहीर आहे आणि या विहिरीची एक आख्यायिका प्रसिद्ध आहे। ती आख्यायिका अशी आहे की सासू आणि सुनेनी दोघींनीही मिळून या विहिरीमध्ये जीव दिला होता, त्यामुळे या विहिरीला सासू सुनेची बारव असे म्हणतात। तुम्ही या विहिरीकडे पाहिलं तर इथे संपूर्ण कचरा, अस्वच्छता असं पडलेला आहे। तुम्ही हे कचरा पाहू शकता। या बीड शहराची मी एक ऑब्झर्वेशन केलं, संपूर्णपणे संस्कृती परंपरा ही लोप पावत चाललेली आहे, नष्ट होत चाललेली आहे, संपुष्टात येत आहे आणि नामशेष होत आहे। आपण आता खंडेश्वरी देवीच्या मंदिराच्या उत्तर दिशेने वरती एक टेकडी आहे तिथे आलेलो आहोत आणि आपल्याला इथे एक पुरातन खंडेरायाचं मंदिर पाहायला मिळतं आणि त्याच्या शेजारीच या 2 दीपमाळ पाहावयास मिळतात। त्या आता आपण पाहूयात आणि त्याचा इतिहास काय आहे तोही जाणून घेऊयात। काका येथील स्थानिक आहेत, तर ते आपल्याला बीड शहराबद्दल थोडीशी माहिती सांगतील। नमस्कार, मी अविनाश सुरवसे। तर बीड शहराबद्दल जर माहिती सांगायची म्हटलं तर आता सध्या आपण खंडोबा मंदिर बीडमधलं
या ठिकाणी उभा आहोत आणि हे मंदिर जवळजवळ 400-450 वर्षापूर्वीचं आहे. आणि हे ज्या दीपमाळा तुम्ही पाहताय समोर, त्या महाराष्ट्रातील सगळ्यात उंच दीपमाळा म्हणून याची नोंद आहे. महाराष्ट्रातील आपल्या सगळ्यात उंच दीपमाळा म्हणून याची नोंद आहे सरकार दरबारवर. तर आणि हे पेशवाई काळातील बांधकाम हे तुम्ही पाहू शकता सगळं. आणि अतिशय प्रसिद्ध देवस्थान आहे. परंतु इथल्या काही राजकारणी लोकांच्या दुर्लक्षामुळं म्हणा किंवा इतर काही कारणं म्हणा, त्यामुळं हा परिसर कसा दुर्लक्षित राहिलेला आहे. नाहीतर बीडसारखं ऐतिहासिक ठिकाण हे तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रात काय भारतात सुद्धा सापडणार नाही. बरोबर आहे. मग याची एवढी ख्याती आहे की इथून जर तुम्ही 10 किलोमीटरवरती गेलात मांजरसुंबा रोडने, तर खजाना विहीर म्हणून एक आहे. हो, खजाना विहीर तुम्ही पाहिले का? ती पाहिली. हां, तर त्याचा इतिहास सुद्धा 1500-1550 मध्ये बांधलेली ती विहीर आहे. परंतु त्याचं खासियत अशी आहे की त्याच्यातलं पाणी कधी कमी होत नाही किंवा वाढतही नाही. हो, अशी खासियत आहे त्याची. तर अशा प्रकारचे बरेच ठिकाणं तुम्हाला बीड शहराच्या आसपास या 8-10 किलोमीटरच्या परिसरात तुम्हाला आढळून येते. तर आपलं हे बीड शहर आहे ते विकासापासून वंचित आहे. तर यावर आपलं मत काय? यावर मत म्हणजे असं आहे की विकास म्हटलं की त्याच्यात राजकारणाचा भाग आलाच. राजकीय जर इच्छाशक्ती असेल तर विकास हा ठरलेला आहे. परंतु लोक कितीही प्रेमळ असू द्या, मायाळू असू द्या, आणि बीड जिल्ह्याचं खरं दुखणं म्हणजे तेच आहे की लोक अतिशय मायाळू आहेत, प्रेमळ आहेत. कोणीही आलं तरी त्याला कशालाच नाही म्हणणार नाही. माणूस. आणि इथले जे राजकारणी लोक आहेत, ज्या लोकांची सत्ता आहे किंवा होती आतापर्यंत, त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास केलेला नाही. ना धड MIDC आहे, ना रेल्वे आहे. आणि त्यामुळं रेल्वे नाही, त्याच्यामुळं उद्योगधंदे नाहीत. कारण की उद्योगधंद्याला रेल्वे हे प्रमुख हे आहे त्यांच्या मालवाहतुकीसाठी. तर रेल्वे असेल तर मग विमानसेवा ही आपोआप पुढे येणारच. परंतु ते उद्योगधंदे नसल्यामुळं, MIDC नसल्यामुळं मुलांच्या, तरुणांच्या हाताला काम नाही विशेष म्हणजे. आणि त्यामुळं ते शिक्षण संपल्यानंतर काय करायचं, तर नेत्याच्या पाठीमागं जय म्हणत फिरायचं. आणि नेता विकास याच्यासाठी करत नाही इथं. कारण की जर हे त्यांच्या पाठीमागची तरुणाई जर निघून गेली तर त्यांच्या पाठीमागं जय म्हणायला दुसरं कोणी राहणार नाही, हे त्यांच्या पक्क लक्षात आहे. त्याच्यामुळे इथला विकास, बीड हा विकासापासून अद्याप तरी वंचित आहे. थँक्यू सो मच. आपण जिथे उभा आहोत ते आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक. आणि इथूनच या स्मारकाच्या पाठीमागे जुने बीड आणि या स्मारकाच्या पुढच्या बाजूला नवे बीड असे बीडचे 2 भाग पडतात. आत्ता आपण पोहोचलेलो आहोत ते म्हणजेच बीडचे एकदम प्रसिद्ध देवस्थान हे श्री क्षेत्र कंकालेश्वर मंदिर. हे एकमेव जलमंदिर आहे बीड जिल्ह्यातील. आत्ता आपण बीडमधील एकदम प्रसिद्ध ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र कंकालेश्वर या मंदिरापाशी आहोत. हे मंदिर अतिप्राचीन असून या मंदिराच्या आतमध्ये एक जटाशंकराचे मंदिर आहे, ते आता आपण पाहूयात.
आत्ता आपण आलेलो आहोत मुस्लिम व हिंदू यांचे श्रद्धास्थान असलेले असे ठिकाण म्हणजे ही शहनशाह वली दर्गा. आपण ही जी भट्टी पाहताय याला मुस्लिम धर्मियांमध्ये देगजा असे म्हणतात. आपण वरती जाऊन पाहूयात आता. याचं वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी मुस्लिम धर्मियांचा उत्सव म्हणजे आपण ह्याला उरूस म्हणूयात. ही भट्टी पेटवली जाते. श्रद्धाळू लोक गहू, साखर, तूप, रवा, तांदूळ वगैरे आणतात. त्याचे याच्यात मोठ्या प्रमाणात मिश्रण केले जाते आणि तो प्रसाद म्हणून येथील भक्तांना वाटप केला जातो. मित्रांनो, मी बीड शहर आणि बीड ग्रामीण एक्सप्लोअर करत असताना मला एक निदर्शनास आलं की इथे प्रत्येक घरात नेते आहेत. त्यांचे बॅनरही खूप मला पाहायला मिळाले. परंतु या बीड शहरामध्ये विकास नावाची गोष्ट मला आढळून आलेली नाही. प्रत्येक बाजूला, प्रत्येक साईडला धुळीचे साम्राज्य, खड्डे, अस्वच्छता, हा कचरा हेच पाहायला मिळालं. हे बीड शहर एवढे ऐतिहासिक असून, या बीड शहराला एवढा इतिहास लाभलेला असून, एवढा संपूर्ण इतिहास हा नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. हे कुठेतरी पाहून मला खंत वाटते. हे कुठेतरी चुकतंय. विकास गावाचा, विकास शहराचा हा होण्यापेक्षा या बीड शहरातील नेत्यांचा विकास आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे प्रत्येक घराघरात या बीड शहरामध्ये नेते पाहायला मिळतात आपणाला. या बीडमध्ये मला वाटते विकास व्हायला पाहिजेत. सगळ्या नेत्यांनी इकडे लक्ष द्यायला पाहिजेत. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर लाईक करा, शेअर करा आणि या व्हिडिओवर एक कमेंट करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.